हॅलो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बाप्पा खाडे बोलतोय बीडवरून. कोण बोलतोय? बाप्पा खाडे बोलतोय मी भारतीय जनता पार्टीचा तालुका सरचिटणीस. बर बोला ना. काही अशा पोस्टर नका ना करू प्लीज. कोणत्या? पण त्रास होईल. नाही ते अन्नाचं काय त्याच्यावर गाणं तुम्ही टाकलंय, बांगो 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 असं काहीतरी गाणं टाकलंय. काय टाकले मी? पोस्ट काय केली? वाचली का तुम्ही? हा वाचली ना बरोबर. ते काय आहे त्याच्यावर ते बाईच्या अंगात आलेलं आणि ते तुम्ही गाणं टाकलंय त्याच्यावर काहीतरी एडिट करून. मी पोस्ट काय केली? तुम्ही काय म्हटलात? अन्नाच्या बाबतीत पोस्ट केलीये. मी कोण्या अन्नासाठी पोस्ट केलीये ती सांगा मला. नाही त्याच्यावर टाकलं ना तुम्ही. ते वाल्मिकांचं आंदोलन चालू होतं त्याच्यामध्ये त्याच्यावर तुम्ही टाकलं ना हे नौटंकी काहीतरी असं वाचलं ना मी ते. मी कोणाचं नाव घेतलंय? नाव नाही घेतलेलं तुम्ही. आता इथून मागे बऱ्याच जणांचं नाव घेतलेलं आहे. हो, वाल्मिक कराडच्या मी वाल्मिक कराडचं नाव घेऊन पोस्ट केलेले आहेत. मी कोणाला घाबरत नाही. परंतु तुम्ही मला आता तुम्ही मला जे व्हिडिओ बद्दल बोलत आहात ना, तर त्या व्हिडिओमध्ये मी कोणाचं नाव घेतलंय का? नाही बरोबर आहे. पण ते तुम्ही टाकलंय का नाही? अच्छा, तुम्ही भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस आहात असं म्हटलात आणि तुम्ही मला व्हिडिओच्या सुरुवातीला मला म्हटलात तर अवघड होऊन जाईल तुम्हाला बी आणि आम्हाला बी. बरोबर आहे? हेच तुमचं वाक्य होतं? अवघड नाही असं बोललेलं नाही मी तुम्हाला. अवघड होऊन जाईल असं नाही म्हटलेलं मी. काय म्हटलं मग? नाही असं टाकू नका म्हटलं तुम्ही पोस्ट. असं कशामुळे करताय म्हणलं तुम्ही? नाही, सोशल मीडिया माझा, रिचार्ज माझं, मोबाईल माझा, मी काही टाकेल. पण काय होतं ह्यानं काय होतं माहिती का, समाजामध्ये दुफळी निर्माण होती त्याच्याकरता मी तुम्हाला बोललो ना. बर, समाजामध्ये दुफळी याच्यामध्ये निर्माण होण्यासारखं काय? त्याच्या खालच्या 1 मिनिट ऐकून घ्या ना. तुम्ही ते पोस्ट टाकताय. आता तुम्ही ऐका त्याच्यामध्ये आता तो व्हिडिओ वरून ऐका. आता तो व्हिडिओ सगळ्या न्यूज चॅनलनी दाखवला तेव्हा समाजामध्ये दुफळी निर्माण झाली नाही. परंतु जेव्हा मी तो व्हिडिओ पोस्ट केला, तोही फक्त थोडासाच 10-20 सेकंदाचा, तर तेव्हा समाजामध्ये फळी निर्माण झाली का हो? रोज तुमच्या भारतीय जनता पार्टीचे समर्थक, आता मला बोलू द्या, रोज तुमच्या भारतीय जनता पार्टीचे समर्थक पदाधिकारी इतक्या घाणेरड्या पद्धतीनं माझ्यावरती कमेंट्स करतात, तेव्हा दोन समाजामध्ये दुफळी निर्माण होत नाही का? तेव्हा माझ्या समाजाच्या लोकांना वाईट वाटत नसेल का? याचा तुम्ही विचार केलात का? किंवा माझ्या पक्षातल्या लोकांना वाईट वाटत नसेल का? किंवा माझ्या घरच्यांना, माझ्या फेसबुकला माझी आई, माझा भाऊ, माझा मामा, माझे सगळे नातेवाईक माझ्या फेसबुकला आहेत, ते हे कमेंट्स वाचून त्यांना वाईट वाटत नसेल का? तुम्ही याचा कधी विचार केलात का तुम्ही लोकांनी? वाटतंय ना बरोबर आहे ना, हे तुमचं सगळं मान्य आहे. पण आज जी घटना घडली आष्टी तालुक्यामध्ये, बरोबर, तर त्याच्यामध्ये आता ते पारधी समाजाच्या लोकांना मारलं गेलं. आता ह्याच्यामध्ये हा उचललं नाही प्रकरण, बरोबर. मला काय माहिती, मी अजून सकाळपासून काही पाहिलंच नाही. मग तुम्हाला ही गोष्ट लक्षात येते इकडली, समजा ही घटना झाली, ह्याच्याबद्दल तुम्ही वाल्मिकांचे व्हिडिओ एडिट करून काहीतरी टाकताय. व्हिडिओ कधीच आहे परवा, आणि एडिट काय केलाय? मला एक सांगा, बांगो 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 म्हणजे काय सांगा? हे गाणं नाहीये का? गाणं, मग त्याच्यावर गाणं आहे ना. बांगो बांगो म्हणजे चुकीचं आहे का? बांगो बांगो म्हणजे शिवी आहे का? काही वाईट आहे? काही अभद्र आहे? नाही अभद्र नाहीये. आम्ही तुम्हाला काही चुकीचं म्हणलो नाही. तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या, आता तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव, तुम्ही तुमच्या पक्षात, पूर्ण होऊ द्या माझं, तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव घेतला होता, तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव घेतला होता, म्हणून मी तुम्हाला विचारते. जेव्हा संतोष बांगरच्या लोकांनी माझे शॉर्ट कपड्यातले फोटो सगळ्या सोशल मीडियावरती व्हायरल केले होते, तेव्हा तुमचे चिंचवडवाले, हे मी जे नावं सांगते, चिंचवडवाले, मला एकच नाव आठवते म्हणून, असे अनेक तुमचे भाजपचे पदाधिकारी माझे शॉर्ट कपड्यातले, त्याला एकदम माल पिएंगे, हम तो माल पिएंगे, अशा घाणेरडे गाणे लावून माझे फोटो सगळीकडे, जवळजवळ 1.5 वर्ष झालं सगळीकडे व्हायरल करतात. तेव्हा माझ्या समाजातल्या आणि माझ्या घरातल्या लोकांना वाईट वाटलं नसेल का हो भाऊ? वाटलं असेल ना, बरोबर. तेव्हा तुम्ही फोन केलात का की ताई, मी भारतीय जनता पार्टीचा एक असा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी फोन करतोय, तुमचे फोटो हे संतोष बांगरच्या माणसांनी व्हायरल केलेले आहेत, त्याच्यात आमच्याही पक्षाचे लोक व्हायरल करत आहेत, ते आम्हाला वाईट वाटतंय ताई, तुम्ही याच्यावरती ऍक्शन घ्या, असा तुम्ही एखादा मला फोन केलात का भाऊ?
तुम्ही ऐका ना, प्रत्येक सोशल मीडियावर तुम्ही चेक करा, जिथं चूक आहे त्या चुकीला मी चूक म्हणून नाही. नमस्कार